फक्त सुनावण्या घेऊन त्याचं नाटक करून फक्त आश्वासन देण्याचं काम या प्रशासनाने केलं, त्या व्यतिरिक्त काही एक केलं नाही। हे शासन काही शेतकऱ्यांना तुपाशी आणि काही शेतकऱ्यांना उपाशी का ठेवत आहे व जो कोणी पाय ठेवेल त्याचे पाय मोडण्यात येईल। तुम्ही आता आमचा अंत पाहू नका आणि आमचा प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा संघर्ष तुम्ही या ठिकाणी लावू नका। आमचे मुर्दे पडले तरी चालेल, पण आम्ही 1 इंच जमीन या ठिकाणी या शासनाला आता या रस्त्यासाठी देणार नाही। आजच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला जवळपास 136 दिवस पूर्ण झालेले आहेत। या 136 दिवसामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न आतापर्यंत या प्रशासनाने मार्गी लावले नाही। फक्त सुनावण्या घेऊन त्याचं नाटक करून फक्त आश्वासन देण्याचं काम या प्रशासनाने केलं, त्या व्यतिरिक्त काही एक केलं नाही। आम्हाला एक गोष्ट समजत नाही की हे शासन काही शेतकऱ्यांना तुपाशी आणि काही शेतकऱ्यांना उपाशी का ठेवत आहे, हे आता आमच्या समजण्यापलीकडचं एक छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा एक प्रकल्प हा MIDC साठी सटाणा जवळपास 109 हेक्टर जमीन ही शासनानं वाटाघाटीनं शेतकऱ्यांशी बोलून त्यांना जवळपास 51 लाख रुपये प्रति एकर भाव हा ठरवून त्यांना दर दिला आहे। परंतु आमच्या मागण्याबाबत कोणताही विचार अद्यापपर्यंत या शासनाने केला नाही। म्हणून ते फक्त शेतकरी आहे आणि आम्ही काय उद्योजक वगैरे नाही, आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत। परंतु इतक्या वेळा बैठका होऊन मिटिंगा होऊन सुद्धा कोणताही प्रश्न आमचा मार्गी लावण्यात आलेला नाही। त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्हाला हा रस्ता होऊ देणार नाही। आम्ही आता त्याचं निवेदन हे उद्याच्याला जिल्हाधिकारी साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्याकडे देणार आहोत। आणि जर या प्रकल्पाची गरज नाही तर हा प्रकल्प करताच कशाला। आज सुद्धा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या कंपनीनं ह्या महामार्ग तयार करण्याचं काम घेतलेलं आहे ते सुद्धा त्या शेतामध्ये गेले होते, परंतु आमच्या शेतकऱ्यांनी त्यांना शेतामध्ये पाय ठेवू देणार नाही व जो कोणी पाय ठेवेल त्याचे पाय मोडण्यात येईल अशी धमकी दिली। त्याच्यामुळे ते त्या ठिकाणून निघून गेले। आमची सुद्धा प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आता आमचा अंत पाहू नका आणि आमचा प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा संघर्ष तुम्ही या ठिकाणी लावू नका। आमचे मुर्दे पडले तरी चालेल, पण आम्ही 1 इंच जमीन या ठिकाणी या शासनाला आता या रस्त्यासाठी देणार नाही। हा आता पक्का निर्धार आमचा या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आता आम्हाला रस्ता पण होऊ द्यायचा नाही आणि जमिनी द्यायची नाही आणि तुमचे पैसे पण लागत नाही। त्यामुळे तुम्ही तुमचा रस्ता कुठून करून घ्या, आम्हाला त्याविषयी काही गरज नाही। हेच तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे।